हेल्मेट एवढा बाबा कसा गेला बघितला काय तो आता सुरतच्या जस्ट बाहेर आलोय आणि हा लेप मारतोय सुरत इथून बाजूलाच आहे हा सुरतच्या बाहेरचा रोड आहे त्याला जॉईन झालोय अजून आपल्या एक्सप्रेस वे लागतो ना त्या अजून त्या रोडला नाही लागलोय NH48 ला अजून तो पुढे भरपूर लांब आहे 6-7 किलोमीटर आहे इकडून आपला एक्सप्रेस वे तर सरळ चालत राहूया तो इंट्रो देऊया। नमस्कार मी अर्जुन तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये अर्जुन ब्लॉग्समध्ये आणि आता मी सुरतवरून निघालोय मुंबई सेंट्रलसाठी मुंबईला पाठचा व्हिडिओ बघितला असेल तुम्ही इथं बघा ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि पाठच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल मी काहीतरी फ्रूट्स होते ते अनलोडिंग करायला आलो होतो आणि अनलोडिंग केले ते आणि मग त्यानंतर आम्ही आता इथून पुढे ब्लॉग चालू करतोय पाठचा व्हिडिओ बघितला नसेल तर बघा नीट त्यानंतर कळेल तुम्हाला आणि आता सरळ चालू आहे मुंबईमध्ये सुरतमध्ये ना ट्रॅफिक होती माणसं इकडे तिकडे ये जा त्यामुळे ट्रॅफिक असते हा सुरतचं थोडंसं बाहेरचा रोड आहे म्हणून इथे काही ट्रॅफिक नाही एवढं नाही पण बाईकवाले हे जा आहेच आणि यांना हेल्मेट काही बोललो ना मुंबईला जेवढं कंपल्सरी आहे तिकडे बाकी कुठेच कंपल्सरी नाही आहे हेल्मेट एवढा बघा कसा गेला बघितला काय तो टॅलेंटेड माणूस आहे सगळे इकडे तर आता आपला एक्सप्रेस वे लागेल एक्सप्रेस वे लागून मग नंतर पुढे निघूया डिझेल पण टाकायचं आपल्याला पण 100 किलोमीटर चालेल अजून डिझेल एक कांडी आहे आता वाजले 12:15 आपल्याला पोहोचायचं ॲटलिस्ट 6 वाजेपर्यंत बघूया खिचत जाऊया पोहोचूया टायमावर किंवा ट्रॅफिकवर आहे सगळं आपण काय सांगता नाही कारण ह्या रोडवर यायचं म्हणजे सगळं ट्रॅफिकवर असतं कधी ट्रॅफिक लागेल कशामुळे पण ट्रॅफिक लागेल कळणार नाही समोर रेल्वे ट्रेन चालली आहे ती तुम्ही बघू शकता मस्त ब्रिजवरून ट्रेन गेली रोड बघा किती भारी आहे ना सिंपल साधा डांबराचा रोड आहे आणि खड्डे 1-2 आले होते मध्ये पण आता स्मूथ रोड आहे आणि पूर्ण हिरवगार आहे आजूबाजूला मस्त चालू आहे ऊन भरपूर आहे पण काय बोल रात्री थंडी होती एवढी नव्हती होती पण आता गरम भरपूर आहे बाहेर बेकारवाला गरम आहे उन्हामुळे एसीची किती गरज आहे ना ते आत्ता मला भासत आहे म्हणजे खूप गरज होती एसीची बरं झालं मी मेन टायमावर लावून घेतलं पाठच्या उन्हाळ्यातच लावून घेतलं होतं तेव्हाच खूप बरं झालेलं लागलो आपण NH48 ला हा सरळ वडोदराला जातो पण आपल्याला आता युटर्न मारायचा आहे आपल्याला तिकडे नाही जायचं आहे हे काय समोरच युटर्न आहे आपल्याला इथून युटर्न मारायचा नाही मुंबईला परत मस्त मारलेला आहे युटर्न आणि आता इथून सरळ मुंबई आपला NH48 लागलेला आहे इथून सरळ आता कुठेच वळायचं नाही आजूबाजूला नाही कुठे नाही काय नाही फक्त खड्डे बघून चालावं लागणार आणि ट्रॅफिक मेन गोष्ट 12:30-12:30 झाले 1-2 वाजता बघू कुठे जेवायला थांबलो नाही तर आपण लगातार चालत जाणार आहे तर कुठे आपण असं कोल्ड्रिंक घेऊन जरा थांबूया जरा असं काय नाही घाईमध्ये थोडं मजा करत जाऊया असं काय नाही इथे कंपनी आहे मोठी कोणती तरी अरे काम चालू आहे कंपनी होते सगळं काय होत आहे पण एकदा मुंबई दिल्ली हायवे झाला ना हा मजा येईल 2-3 तास 3-4 तासात डायरेक्ट इकडेच पण असं आहे की तो रोड झाला ना एकदा मग या रोडची आठवण भरपूर आहे की बाबा या रोडला मस्त अशी बघायला चांगलं आहे व्ह्यू चांगला आहे आजूबाजूला बघणं हे ते गाड्या बिड्या त्या एक्सप्रेसवर फक्त गाड्या स्पीडला गाड्या सरळ चालत राहा फक्त चालतच राहा बस झोप येण्याची शक्यता पण खरं तर लवकर पोचायचं असेल तर ते चांगलं आहे पण इथे व्ह्यू हे चांगलं आहे बघा ना आजूबाजूचा व्ह्यू बघा तुम्ही हे बघा नवसरीच्या आसपास आहे मी
आणि ट्रॅफिक लागलेली आहे. काय करणार, ब्रिजच्या खालून टाकणार होतो पण नेमकी ब्रिजच्या वरती निघालो त्यामुळे खाली टाकू नाही शकलो. त्यामुळे बेकार ऊन आहे बाहेर, खूप बेकार ऊन आहे. म्हणजे मी काचेवर काहीच नाही लावलंय तर पूर्ण हात हे होतोय. ट्रॅफिक काय आहे कारण खड्डे भरपूर या रोडला, तुम्हाला बोललोच होतो. ट्रॅफिक त्याच कारणामुळे, बाकी काय कारण डिझेल टाकला होता मी इकडे. फुल करायची गरज होती तुम्हाला बोललो ना, तर फुलमध्ये 446 काढले. 90 लिटर होतं आणि 3200 काहीतरी घेतले त्यांनी. आणि सगळं 200 रुपयाचं मी तो बोलतो बाहेर आलं असेल, पूर्ण बाहेर आलं. ते मोठे होतं ना तर सगळं बाहेर आलं. तर आता इथून निघालो आहे मी. एक गाडीवाला आला आहे, त्याला जाऊ दे. इथून एक्सप्रेसवेवरून आता हा समोरचा हायवे आहे. इथून 300 किलोमीटरचं हे होतं. 200 किलोमीटर असेल, 200 किलोमीटरच्या आसपास असेल. वाजले 2 वाजले. भूक तर नाही लागली आहे, मगाशीच खाल्लं होतं तुमच्यासमोर, ते बघितलं असेल मी खाल्लं आहे ते. तर भूक नाही आहे अजून. पोहोचलोय मुंबई गुजरात बॉर्डरला. निघालो बॉर्डर पासून पुढे आलो. आता 3:30 वाजले. अजून इथून 150 किलोमीटर बाकी असेल. 2-3 तास अजून बघू. 6-6:30 वाजेपर्यंत पोहोचूया. तर आपण आता बघूया कुठेतरी. आता भूक लागली आहे थोडीफार, जेवायला थांबूया कुठेतरी मस्तपैकी. सिमेंटचा रोड चालू झालाय. फक्त याच्यात जम्पिंग भरपूर आहे बाई. जम्पिंगच एवढी सगळी जम्पिंग आहे याच्यामध्ये. ही ऊन बेकार आहे बाहेर, खूप बेकार ऊन आहे. तर एसीचं पण ठीक आहे, चालते चांगली, मस्त थंड करते आतमध्ये. पण काच बारीक आहे ना, त्यामुळे सगळं गरम हवा आहे, हीट असते ना आतमध्ये येते. म्हणून जरा काच मोठी लावायची होती. फ्रेश बीच झालो इथे. आणि जेवण तुम्ही बघितलं असेल, मी चना मसाला आणि ते रोटी जिरा राईस खाला मस्त वगैरे. 4-4:30 4:45 वाजता इथे पोहोचलो आहे. मनोरच्या आसपास आहे, भरपूर पुढे आहे. मी इथून 100 किलोमीटर आहे मुंबई. आणि 3 तास दाखवता, काहीतरी 3-2 तास दाखवत आहे. ट्रॅफिकवर आहे. आता बघूया मुंबईमध्ये किती ट्रॅफिक आहे काय. गाडीसाठी मी काहीतरी घेतलंय मजबूतमध्ये. थांबलो होतो आता इथे आणि गाडीसाठी मजबूत काय घेतलंय, हे झालर घेतलंय. म्हणजे झालर नाही, हे लावायचं हे घेतलंय. आणि तुम्हाला मेन पाठी मागून दाखवतो तुम्हाला. हा पाठून बघा आता कशी पहिलीसारखी वाटते की नाही आपली परी. आणि रेडियम लावले खाली मस्तपैकी. हे रेडियम लावायची गरज होती कारण बेकार दिसत होतं. आणि हे झालर बिलर म्हणजे हे लावलंय पाठी. बाकी पुढे लावलंय, बाकी पुढे नाही लागलाय. तर आता आपण इथून निघूया पुढच्या रस्त्याला निघूया आपण. मी अजून मनोरच्या आसपासच आहे, इथून 100 किलोमीटर. मगाशी पण तिकडे थांबलो, ते वेळ गेला जास्त. 5:30 वाजले. पटापट आता निघावं लागेल, पोचावं लागेल. वांदे लागले, 8:30 झाले इकडेच. तर पटापट आता पोचूया, डायरेक्ट आता घरीच जाऊया कारण भरपूर वेळ गेला वाया. पण गाडी कशी दिसते मला नक्की सांगा. आणि आतमधलं बॅकग्राऊंड पण मी चेंज केलं आहे. ते तुम्हाला कुठे बसेल असेल ना तेव्हा तुम्हाला डायरेक्ट प्रॉपर व्हिडिओ दाखवेल. तर तेव्हा मग तुम्ही बघा. आता सनसेट होतोय, 6 वाजले. आणि
तुम्हाला हे ट्रॅफिक बघून आणि गाड्या बिड्या बघून तुम्हाला कळालंच असेल मी कुठे आलो आहे ते वसईला. आता एक्झॅक्टली वसई विरारमध्येच आहे. मुंबई 66 किलोमीटर आहे. मी आता घोडबंदर रोडला आहे. इथून ट्रॅफिक चालू झाली नेहमीप्रमाणे. काय नाही, हा चढा आहे ना, त्यामुळे मोठ्या गाड्यांना जरा प्रेशर लागतो, म्हणून जे जास्त जोर लागतो ना, त्यामुळे ते चढत नाही लवकर, म्हणून त्यासाठी असेल ट्रॅफिक. आणि खड्डे पण आहे या रोडवर त्या मानाने, म्हणून जरा एवढा ट्रॅफिक आहे. बाकी काय प्रॉब्लेम नाही आहे. काय माहिती का थकल्यासारखं झालं, एवढं नाही पण ठीक आहे. झोप नाही भेटल्या ना, त्यामुळे तसं झोपलो मी 4 तास. भाई आपण 2-2 तास झोपणारे माणसं, तरी 4 तास झोपलो. लेट झाला होता तरी पण पोहोचलो टायमावर कसं तरी. मी हसत जत्रा बघतोय असं टाइमपाससाठी. जरा हसत राहिलं खेळत राहिलं तर चांगलं असतं. जरा माइंड फ्रेश राहिला आणि हसत राहा नेहमीप्रमाणे. दुःखी नका होऊ बस, कारण गाडीमध्ये चिडचिड करशाल ना तर मग तेवढं चिडचिड दुसऱ्यांवर निघतो. मग थोडी तरी चूक झाली ना तर दुसऱ्यांच्या ह्याच्यावर बडबड होते. दुसऱ्यांना चिडचिड करूच नका. मेन बात हसत राहा, खेळत राहा. सगळ्यांच्या गालावर अशी स्माईल येईल ना, बघायला मजा येते. 7 वाजले. आत्ताशिक मी दहिसर टोल नाक्याला पोहोचलो आहे. हा टोल नाकाच आहे. पुढे जो आहे ना तो टोल नाका आहे. असं वाटतंय मला बांद्र्यालाच जावं लागेल. बांद्र्यावरून मग तिथून कॅटरिंगचं मटेरियल घेऊन जायचं आहे महालक्ष्मीला. ते काय लोकलच आहे, ते काय ब्लॉग नाही. तर आता आपण चालत राहूया, बघूया. 7 तर वाजले, 9, 10, 11, 12 वाजता बघू काय टाईम होता आणि कसा प्लॅन करायचं ते. मी आता बांद्र्याला पोहोचलो आहे. अंधेरी विंदेरी क्रॉस केलं. ट्रॅफिक होती सगळीकडे. 8 वाजले प्रॉपर. आता पण ट्रॅफिकमध्येच अडकलेलो आहे मी. आणि आता पण भरपूर पाय दुखायला लागले. काय झालं काय माहिती, पाय अचानक दुखायला लागले मजबूत. क्लच मला असं वाटतं हार्ड लागतोय, कारण त्या दिवशी तुम्हाला बोललो होतो आज ब्लॉगमध्ये की आधीच्या ब्लॉगमध्ये की क्लचचं काम केलं आहे, पण ती वायर नाही बदलली. मला वाटतं वायर खराब गेली आहे. पण पूर्ण असं वाटतंय, पूर्ण पाय असं क्लच हार्ड वाटतोय भरपूर. ही रातची मुंबई. हे असं पूर्ण उजाड लाइटिंग भरपूर आणि तेच समोर दिसते तुम्हाला. फोटो लावलाय सिलिंगवर लावलाय, म्हणजे आपण सिलिंगवर तार चढतो ना ते आहे. ऑटोमॅटिकली चेंज होत आहे ते. आता इंडियाचा आणि तो कोणता तरी फोटो आहे. काय भारी वाटतं, एक नंबर. हे बघा चेंज झालं. आणि आता मी पोहोचलो आहे सिलिंग टोल नाका. सिलिंगचा टोल नाका आहे हा.